ब्रेक नंतर माझा मिड डे मध्ये पुन्हा स्वागत। विक्रोळी ते ठाणे दरम्यानच्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 706 झाडं बाधित होणार आहेत अशी माहिती समोर येते आहे। यातील 315 पेक्षा जास्त झाडं तोडली जाणार आहेत, उर्वरित झाडं पुनर्रोपित केली जाणार आहेत। त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरील वसंत राणीचा बहर यंदा अखेरचा ठरण्याची शक्यता आहे। घाटकोपर ठाणे उन्नत मार्ग प्रकल्पासाठी विक्रोळीतील प्रसिद्ध गुलाबी पिंक ट्रम्पेट झाडं बाधित होत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केलाय। हा चेरी ब्लॉसमचा जो सीझन आहे तो मुंबईतल्या इतिहासातला शेवटचा असू शकतो, कारण मुंबई महानगरपालिकेने ही जी झाडं आहेत त्याचबरोबर छेडानगर ते आनंदनगर असा जो एलिव्हेटेड एक्सप्रेस वे बनवणार आहे त्यासाठी 706 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या झाडांचा सुद्धा समावेश आहे। आपल्याला निसर्गाने दिलेली ही झाडं आहेत, अशा झाडांना वाढवणं गरजेचं आहे, अशा झाडांचं जतन करणं गरजेचं आहे। आमच्या मुंबईकरांना क्वालिटी ऑफ लाईफ मिळणं याला विकास बोलतात। मी या जे वृक्ष कत्तल आहे त्या विरोधात माननीय हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली आहे आणि येत्या 27 तारखेला मुंबई महानगरपालिकेला त्याबाबत उत्तर देण्यास एनजीटीने सांगितलेलं आहे। आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी माझा।